नमस्कार, मी छाया जोशी तुमचे या चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण कथा ऐकतोय स्पर्श. लेखिका आहेत निकिता अग्रवाल, सादरीकरण छाया जोशी. तर चला सुरू करूया. रखमे, ए रखमे, कुठं आहेस? इथं लोक वाट बघून राहिले. जये, जाऊन बघ जरा कुठं राहिली रखमा. विड्याचं पान चावत लक्ष्मीबाई बोलल्या. छन 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 तशा सगळ्यांच्या नजरा आवाजाच्या दिशेने वळल्या. समोरून एक 26-27 वर्षाची तरुणी येत होती. अंगावर गुलाबी रंगाची साडी, गळ्यात एक मोत्याचा हार, कानातले आणि लांब सडक केसात माळालेला मोगरा. चाल अशी की तिचा कमनीय बांधा स्पष्ट उठून दिसायचा. अशी रखमा. रखमा म्हणाली, काय ग मावशे, कशाला बोंबलती आहेस? इथंच होते, कुठं जाऊन मरणार? लक्ष्मीबाई म्हणाली, हा शेठ कवाची वाट बघत होता? रखमा, चल रे, काय असतं हे तुझं रोज रोज? एका 50 वर्षाच्या व्यक्तीसोबत ती आतल्या खोलीत गेली. आत जाऊन तिने कडी लावताच त्या गृहस्थाने तिला जवळ खेचून घेतले. पलंगावर तिला टाकताच त्याने तिचा मनसोक्त उपभोग घेतला. प्रतिकार तर ती केव्हाच विसरली होती, पण स्वीकारही तिने केला नव्हता. तो सर्वीकडे फिरत होता, पण ती छताला नजर लावून शून्यात हरवलेली होती. त्याचं झाल्यावर तो झोपून गेला. तिची मात्र पापणीही हल्ली नाही. कपड्यांना तसाही फारसं महत्त्व उरलं नव्हतं. जिथे मन ओरबडलं जात होतं तिथे त्या चिंध्यांची काय फिकर. दुसऱ्या दिवशी तो तर निघून गेला, पण तिच्या शरीरावर त्याचे निशाण सोडायचं मात्र विसरला नाही. ती काही वेळाने स्वतःच्या कोशातून बाहेर आली. तशा जखमा ठसठस करू लागल्या, शरीर आणि मनाच्याही. शेजारी पडलेली बाटली तोंडाला लावत तिने एका झटक्यात संपवली. तशी तिला काही वेळात ग्लानी येऊ लागली आणि ती झोपी गेली. जिथे रक्ताची नाती फोल ठरतात तिथे व्यवहाराची नाती काय साथ देतील, तिला कोणीही बघायला आलं नाही. म्हणतात, मित्र नावाची संजीवनी आयुष्यातल्या विषाला कमी करते किंवा सामना करायची हिंमत तरी देते. रखमाकडेही एक संजीवनी होती, सलमा. रखमे, अगं ए रखमे, दार बदडत सलमा म्हणाली. रखमाची झोप तर चावळली, पण उठून बसण्याचे त्राण तिच्यात नव्हते. शेवटी वैतागून सलमा आत आली. सलमा म्हणाली, या अल्लाह, कैसी लडकी है, क्या करू मैं इसका? तिने जवळ येत रखमाला हलवलं, तर रखमानेच तिला हाताला धरून तिथे बसवलं आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. आधी तर सलमाने खूप बडबड केली, अगदी उठण्यापासून तर जेवणापर्यंत. पण जसं तिला जाणवलं की रखमा बोलत नाही, तशी ती शांत झाली. खूप कमी लोक असतात जे शांतता समजून घेतात, ज्यांच्यासोबत ती शांतता भयान वाटत नाही. सलमा म्हणाली, उठ ना बाबा, आता अजून जेवली नाही आहेस तू. नको पीत जाऊ हे विष, किती वेळा सांगू तुला? रखमा म्हणाली, विष तर रोजचंच पिते मी. हे तर सुख आहे, काही तासांसाठी का होईना सगळं विसरवतो. दोघींच्या डोळ्यात पाणी होतं. काही प्रश्नांची उत्तरे नसतात किंवा अणुउत्तरित असणारे हे प्रश्न जगवतात. भीती असते काही उत्तरांची, भेटली तर उमेद संपते जगण्याची. सलमा म्हणाली, चल उठ आता, मी जेवायला आणते, तू आंघोळ करून घे. रखमाने जास्त चढाओढा न घेता सलमाचं ऐकलं आणि आवरायला गेली. आवरून होताच ती बाहेर आली. 4 भिंतीत मलूल पडलेली रखमा 4 चौघात मात्र जास्तच खमकी होती. लक्ष्मीबाईनंतर कोणाची दहशत असेल तर ती रखमाची. आयुष्य ही स्पर्धा आहे, मग त्यात प्रतिस्पर्धीही आलेच, किंवा कधी कधी आपण त्यांना तसं मानून घेतो. रखमासाठीही एक प्रतिस्पर्धी होती, किंवा रखमा तसं मानत होती. शालू. सौंदर्य या शब्दाला जर कोणी न्याय देत असेल तर ती शालू. एका वैशालयात राहून कोणताही चमचमाट नाही, अतिशय साधी राहणी, मनमोहक हसू आणि नजरेतच नाही तर स्वभावातही स्थिरता. रखमा म्हणाली, ओहो, रतीची केव्हापासून सती होऊ लागली आहे. शालू फक्त तिच्याकडे बघून मंद हसली आणि आत निघून गेली. सलमाने आणून दिलेलं ताट रखमाने घाईत संपवलं आणि बाकीच्यांसोबत ती मिसळून गेली. असे रखमाचे दिवस चालले होते. कधी भांडण, तर कधी गिराईकाशी वाद, तर कधी सलमाजवळ हट्टी बाळ. रोजचा दिनक्रम मात्र चुकायचा नाही.
रोज नव्याने एक शय्या सजवली जायची. रोजचं तिच्यातली ती ओरबडली जायची. नेहमीचाच दिवस होता. विशेष असं काही नव्हतं. दिवस तर गेला, रात्रही अर्धी सरली, पण रखमाला तिच्या सोबतच्या माणसाचा घुरण्याचा आवाज सहन झाला नाही, म्हणून ती बाहेर आली. सलमाकडेही कोणी होतं म्हणून तिथे जाता येत नव्हतं, म्हणून तिने बाल्कनीत जाण्याचा निर्णय घेतला. बाल्कनीला लागूनच शालूची खोली होती. शालूच्या खोलीतून खोकण्याचा आवाज आला, म्हणून रखमाने डोकावून बघितलं तर ती एकटी कुठेतरी नजर लावून झोपली होती, पण ओठावरचं मंद हसू तसंच होतं. कुतूहल म्हणा की आश्चर्य, म्हणून रखमा आत गेली. तिने संपूर्ण खोली बघितली. अतिशय उत्तम पद्धतीने ठेवली होती. एका बाजूला कृष्णाची मूर्तीही होती. लक्ष्मीबाई पैशासाठी एखाद्याची चामडीही विकायला कमी करणार नाही, हे रखमाला चांगलंच ठाऊक होतं. रखमा म्हणाली, काय राणी सरकार, आज धंद्यावर जायचं नाही का? शालूने फक्त नजर टाकली, पण बोलली काही नाही. रखमाला तिचा अपमान वाटला, त्यामुळे तिने दारातूनच मनसोक्त तोंडसुख घेतलं. पण इकडे ना नजरेची चमक कमी झाली, ना ओठावरील मंद हसू. तसा रखमाचा पारा अजूनच वाढला. आवाज ऐकून राणी तेथे आली. रखमाला तिने सांगितलं की शालू आजारी आहे, म्हणून बोलत नाही. पुढे काही बोलणार तोच राणीला तिच्या कस्टमरचा आवाज आला. ती घाईतच निघून गेली. रखमाला राहावलं नाही, म्हणून ती आत गेली. जवळ जाऊन तिने शालूला हात लावला तर तिचं अंग गरम जाणवलं. नीट बघितलं तर ती तापाने फणफणत होती. रखमाला लक्ष्मीबाईचा खूप राग आला, म्हणून ती बाहेर बाल्कनीत आली आणि खोलीबाहेर लक्ष्मीला आवाज देत बडबड करू लागली. तशी लक्ष्मी लगेच वर आली. काय झालं ओरडायला? धंदा सोडून तुझं इकडे काय गुलगुलू चालू आहे? लक्ष्मी म्हणाली. तू पैशासाठी काहीही करशील का? जीव घेशील का आता आमचा? रखमा म्हणाली. लक्ष्मी म्हणाली, बरं बरं, उद्या नेऊ डॉक्टरकडे. आता का नाही? जीव निघून गेल्यानंतर जाणार का? रखमा म्हणाली. आता तुझा बाप असला आहे का माय तिथं? उद्या बघू. असं बोलून लक्ष्मी निघून गेली. पण रखमा तिथेच बसून होती. रात्रभर तिच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. मध्यरात्री जरा तिचा ताप उतरला तसं तिला थोडी आजूबाजूची जाणीव झाली. थोडं उठून बसली ती. पलंगाला टेकून ती एकटक रखमाला बघत होती. रखमा म्हणाली, काय बघतेस? शालू म्हणाली, स्वतःला. रखमा यावर निशब्द झाली, कारण तिच्यात आणि शालूत खूप फरक होता याची जाणीव तिलाही होती. तिच्या नजरेतील प्रश्न ओळखून शालू पुढे बोलू लागली. मी ही तुझ्यासारखीच होते. आतून पूर्ण पोखरून गेले होते. असं वाटत होतं की चिखलात खूप खूप खोल रुतत चालले. पण मग माझ्या आयुष्यात कोणी आलं आणि त्याने मला त्या चिखलातनं अलगदपणे वर आलेलं कमळ केलं. एवढं बोलून तिला खूप धाप लागली. पुढचं बोलणंही असह्य झालं, तरीही ती बोलतच होती. त्याने मला जे नाही आहे त्यासाठी तांडव करण्याचं सोडून जे आहे त्यात सोहळा कसा करायचा ते शिकवलं. अशी एक वस्तू दिली की ज्याच्या जीवावर मी समाधानाने जगले आणि मरणारही आहे. रखमा म्हणाली, असं काय दिलं त्याने? शालू म्हणाली, स्पर्श. एवढं बोलून तिने तिचा जीव सोडून दिला. खरं तर कोणी मेल्यावर आपल्या डोळ्यात पाणी उभं राहतं, पण या नरकासमान जीवनाचा अंत कोणाला नको म्हणून कोणीही रडलं नाही. अर्थी उचलल्यावर काहींनी हंबरडा फोडला, पण जी गेली आहे तिच्यासाठी नव्हे, तर त्या जागी आपण का नाही यासाठी. शालू तर निघून गेली, पण जाताना रखमाला खूप मोठं कोडं सोडून गेली. जगाच्या प्रवाहासोबत चालत राहणं फार गरजेचं असतं, नाहीतर जग पायदान बनवून त्यावर पाय देऊन पुढे जातं. शोक कितीही मोठा असला तरी त्याला कधी ना कधी अंत असतोच. एक दिवस त्यांचा कोठा बंद राहिला, पण दुसऱ्या दिवशी लक्ष्मीने पूर्ण कसर भरून काढली. सगळ्याच जणी खूप दमून गेल्या होत्या. त्यांच्याकडे आराम करण्यासाठी काहीच तास होते. मग त्यांचा न चुकणारा नित्यक्रम सुरू. रखमाही दमली होती, पण आज बाटलीने काही साथ दिली नाही. झोप येत नव्हती. छताकडे डोळे करून ती कालच्या गोष्टींचा विचार करत होती. अचानक तिला शालू बोलली होती.
त्याची आठवण झाली. तिला वाटलं शालू एखाद्या वस्तूबद्दल बोलत असेल, म्हणून तिने शालूच्या खोलीत जाऊन सगळीकडे बघितलं. तिला वेगळी अशी एकही वस्तू सापडली नाही. शेवटी हताश होऊन ती बाहेर निघून गेली. बाहेर चालत जात नेमकी तिने त्याची हद्द पार केली. सोबत लक्ष्मीचा माणूस होता. त्याने तिला थांबवलं नाही, कारण रखमा लवंगी मिरची आहे हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. समोर एक मंदिर होतं. तिथे तिची पावलं थांबली. वातावरण अतिशय प्रसन्न होतं. तिने पहिलं पाऊल मंदिराच्या पायरीवर टाकताच कानात कुजबूज ऐकू आली. तिने तिकडे दुर्लक्ष करत पुढची पावले टाकली. आता कुजबूज वाढली आणि शेवटी एकाने थांबवलंच. ए पोरी, कुठे निघाली? रखमा म्हणाली. दिसत नाही का, देवाचं दर्शन घ्यायला जाते. तुझी एवढी मजाल, आमच्या देवाला भ्रष्ट करतेस? रखमा म्हणाली. मी फक्त पाया पडायला आले आहे, आणि देव तर सगळ्यांचाच असतो ना. पुरुष बोलत तर होताच, तर आता आजूबाजूचे लोकही त्याला साथ देऊ लागले. रखमालाही त्याची उत्तरं द्यायची होती, पण सोबत असलेल्या माणसाने तिला मागे ओढून नेलं. खाली येत त्याने तिला बाकड्यावर बसवलं. त्यांच्या देवाला आपण आपल्या श्रापित हाताने स्पर्श करू शकत नाही. शेवटी तो त्या बदनाम गल्लीचा होता, पण त्यापरी त्यालाही मन होतं, जे आता कुठेतरी दुखावलं गेलं होतं. त्यावर ती शांत झाली, किमान बाहेरून तरी. गुरुजींनी त्यांना बघितलं, त्यामुळे ते रखमाजवळ आले. गुरुजी म्हणाले, पोरी, यावेळेस तुला हे लोक आत जाऊ देणार नाहीत, पण सकाळी लवकर आली तर तुझं निवांत दर्शन होऊ शकेल. रखमा म्हणाले, बाबा, तुमचा देव त्याने बाटेल? गुरुजी म्हणाले, बाळा, आपण सगळी त्याची लेकरं आहोत. लेकराचा हात लागला तर आई बाटते का? आणि देव कोणाचा नसतो, तर आपण सगळे देवाचे असतो. ईश्वर तुझं कल्याण करो. असं बोलून ते निघून गेले. थोडा वेळ बसून रखमाही परत निघून गेली. संध्याकाळी नेहमीप्रमाणे बोली लागली. रखमा जरा उशिरा पोहोचली, पण जसं तिचं लक्ष एका जागेवर स्थिर झालं तशी तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती तावाने पुढे गेली आणि त्याची कॉलर पकडत त्याच्या सणसणीत कानाखाली वाजवली. त्यावर लक्ष्मीबाईने तिला थांबवलं, कारण व्यवहार झाला होता आणि तिचाच झाला होता. पण थांबेल ती रखमाच कशी? तिने त्याला खूप बदडलं. तोही मार खाऊन शिव्या देऊन निघून गेला. लक्ष्मीने तिला जाब विचारला केलेल्या गोष्टींचा, तर त्यावर तिचा अजूनच संताप झाला. रखमा, हा मला सकाळी मंदिरात बोलला की समाजाची कीड आहे, देव बाटेल यांचा. मग हा आता कशाला आला इथे? घाण आहेत ना समाजाची, मग या घाणीत हात टाकायला का आला इथे? आपण जातो का त्यांच्या दारात भीक मागायला? ही येतात आपल्या दारात, मग चूक आपली का? आक्रोश करून ती निघून गेली. आजच्या गोंधळामुळे बरेच ग्राहक निघून गेले. शेवटी सत्य प्रमाणाच्या अधीन नसतं. लक्ष्मीला मात्र चांगलंच नुकसान झालं. नुकसानीची भरपाई म्हणून की रखमा रागवल्यामुळे, त्या रागाने म्हणा, रखमाला त्या रात्री जराही उसंत दिली नाही. तिच्याकडे येणारा एकही व्यक्ती शुद्धीत नव्हता. त्याच्यासाठी ती फक्त उपभोगाची वस्तू होती. पण वस्तू सजीव आहे हे रोजचं ते विसरत होते. पण आज लक्ष्मीबाई ही साफ विसरली होती. दुसऱ्या दिवशी रखमाला उठता येणं तर सोडाच, पण हलताही येत नव्हतं. नेहमीप्रमाणे सलमा तिला बघायला गेली, तर ती तळमळत पडली होती. सलमाने पुढे होत तिला उठवण्याचा प्रयत्न केला, तर तिच्या पोटात कळ गेली. सलमाने तिचं डोकं मांडीवर ठेवलं. तिला गोंजारू लागली. सांत्वन करावी तर काय करणार, कशी करणार? मनांच्या जखमावर सांत्वन असतं का? कितीही रोखून धरलं तरी 2 चुकार अश्रू ओघळलेच. दोघीही खूप रडल्या. का रडतायत याचं कारण या जगात त्यांच्याशिवाय कोणालाच सांगता येणार नाही. कोणाच्याही मर्जीतली एकच गोष्ट असते, त्याच्याकडे जन्मभर. ती एक गोष्ट सोडली तर काहीच काही प्रमाणात आपल्याकडे नसतं, आणि तिचं अमानुषपणे ओरबडलं जाणं. दुःखाचा अंदाज लावला जाऊ शकतो, पण त्याची तीव्रता आणि खोली त्या माणसाच्या व्यतिरिक्त कोणालाच माहीत नसते. त्या दिवशीही लक्ष्मीने रखमाची बोली लावली. बाकीच्यांनी त्याचा विरोध केला. एवढ्यांचा विरोध लक्ष्मीला परवडणारा नव्हता, म्हणून तिने रखमाला सूट दिली.
माणूस सगळ्या गोष्टीपासून पळू शकतो, पण त्याचं कर्म आणि प्रारब्ध मात्र त्याची पाठ सोडत नाही. दुसऱ्या दिवशी रखमाची बोली लागली. संपूर्ण रात्र तिने त्या इसमासोबत घालवली. त्या रात्रीनंतर मात्र रखमा खूप शांत झाली, अबोल राहू लागली. दिवसभर झोपून राहणारी रखमा आता सकाळी सकाळी लवकर उठून मंदिरात जाऊ लागली. खोली आणि ती आता टापटीपपणे राहू लागले. गडद कपड्यांजागी व्यवस्थित वस्त्र आली होती. रखमातला बदल सगळ्यांनी टिपला होता. त्या दिवशीच्या घटनेचे पडसाद म्हणून सगळ्यांनी त्या बदलाला स्वीकारून घेतलं. असेच एके दिवशी रखमा मंदिरातून आली तर सगळ्याजणी बाहेर वरांड्यात बसल्या होत्या. त्यातल्या एकीने तिला थांबवलं. शीला म्हणाली, काय ग, नटून सजून कुठून आली? नवा शेठ फसवला की काय? आणि सगळ्या हसू लागल्या. रखमा म्हणाली, मंदिरात गेले होते. शीला म्हणाली, बरं, घे की मग आता एक थोडा प्रसाद. रखमाने नकार देत बाटली बाजूला केली आणि जाऊ लागली. शीला म्हणाली, एवढी सती सावित्री झालीस तू की प्रेमात पडली एखाद्याच्या? सांग ना, काय सापडलं एवढं तुला? रखमा म्हणाली, मंदिरात मन शांत होतं म्हणून जाते. शीला म्हणाली, अरे देवा, आणि ही बुद्धी कुठून आली म्हणावी? रखमा म्हणाली, त्याच्यामुळे. तसा सगळ्यांचा आवाज वाढला आणि उत्सुकताही. सगळ्याजणी पटापट जवळ आल्या. शीला म्हणाली, ओहो, प्यार का मामला है. कोण आहे ग तो? तोच का रोज गुलाब घेऊन येतो? का तो जो छान छान कविता करतो? की शायरीवाला? असे अनेक तर्क सगळ्यांनी लावले. रखमा म्हणाली, यातलं कोणीच नाही. तो एकदाच आला होता, त्यानंतर आला नाही. परत त्याची तर्कवितर्काची गाडी सुरू झाली. प्रेमाचं वचन देऊन गेला की काय? की लग्नाचं स्वप्न? का त्याच्या प्रेमाची निशाणी? का साथ देण्याचं वचन? की इथून पळवून नेण्याचा प्रस्ताव? नेमकं दिलं तरी काय त्याने, ज्याने तुझ्यात एवढं समाधान आलं? रखमा म्हणाली, स्पर्श. शीला म्हणाली, त्यात काय, हे तर रोजचंच आहे, आपलं कामच आहे ते. त्यात काय वेगळं? हे बघ, मी तुला केला, काय ते स्पर्श. रखमा म्हणाली, तू केलं त्याला हात लावणं म्हणतात. आपण करतो ते आपल्या पोटाची खळगी भरण्याचं साधन आहे. शीला म्हणाली, मग त्याने पण तर हातच लावला ना? रखमा म्हणाली, हो लावला ना, पण त्यापरीही त्याने केला मला स्पर्श. गोष्टी साध्या आणि नगण्य असतात. त्यांना आकार, दिशा, महत्त्व आपला दृष्टिकोन देतो. महाभारतात हजारो वीर, पराक्रमी, शौर्यवान व्यक्ती होते, पण श्रीकृष्णाने गीता ही फक्त अर्जुनाला सांगितली. बोलायला ब्रह्मज्ञानही बोलले जाईल, पण ऐकणाराही तेवढाच समर्थ असावा. असाच काहीसा पवित्रा सगळ्यांनी घेतला. रखमातील बदल त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितला होता, म्हणून आता ती काय सांगते याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. शीला म्हणाली, अरे आधी नाव तर सांगते आपल्या हिरोचं. तशा परत सगळ्यांचा हाशा पिकला. रखमा म्हणाली, मोहन, आणि ती भूतकाळात हरवली. त्या दिवशी माझी तब्येत ठीक झाली, पण मन मात्र कशातच लागत नव्हतं. अशातच लक्ष्मीने बोलावून घेतलं आणि मला तो दिसला. काळी पॅन्ट, गुलाबी शर्ट, बारीक दाढी आणि पाठीवर एक बॅग अडकवलेला. मी त्याला जसं बघितलं त्यानेही मला बघितलं आणि मंद हसला. मला वाटलं वासनेने हसतोय, पण मेलं आपल्याला कामाशी मतलब म्हणून मी त्याला चल म्हणाले आणि पुढे गेले आणि तो माझ्या मागे. येताना बऱ्याच जणी त्याला खेटल्या, पण एखाद्या आज्ञाधारी बाळासारखं तो माझ्या मागे येत होता. आत येताच मी नेहमीप्रमाणे कपडे काढायला घेतले. मग त्याने मला थांबवलं. मी काय विचारताच त्याने पाणी प्यायचं आहे म्हणून सांगितले. मला हसायलाच आले. पाणी पिऊन झाल्यावर त्याने बाटली बॅगमध्ये टाकली. तसं त्याच्या बॅगमधून एक फोटो पडला. त्याने तो घाईत उचलला, पण त्या फोटोत तो हरवून गेला. मला कुतूहल वाटलं म्हणून मी त्याला पटकन विचारून गेले, कोण आहे ही? त्याने माझ्याकडे फक्त बघितलं. मला वाटलं माझं चुकलं म्हणून मी पदर बाजूला करायला हात घेऊन गेले, तर तो म्हणाला, श्रावणी, माझं प्रेम. रखमा म्हणाली, सुंदर आहे,
त्याने उत्तरात फक्त मान डोलावली. मला विचारायचं होतं की तिच्यावर एवढं प्रेम असून तू इथे काय करतोस? माणसाने त्याच्या पायरीने राहावं म्हणून मी गप्प राहिले. त्याने माझी अडचण जणू ओळखलीच होती. मोहन म्हणाला, तुम्ही मला हवं ते विचारू शकता. त्याचं ते तुम्ही ऐकूनच मला खूप हसायला आलं. इथे नाव सोडा तर कोणी तोंडही वासनेशिवाय बघत नाही आणि हा तुम्ही म्हणतोय? बिचारा गोंधळून गेला होता. मी माझं हसू थांबवत शेवटी विचारलं त्याला. मोहन म्हणाला, आज दुपारी तिचं लग्न होतं. आता तिला विमानात बसवून आलो आहे. यश खरंच खूप छान मुलगा आहे. तिला सांभाळून घेईल तो. तिला हवं तसं आयुष्य देऊ शकतो तो. श्रावणी खूप सुखात राहील. मला सांगतोय की स्वतःला हेच मला कळत नव्हतं. त्याचं प्रेम आणि त्याच्या शब्दातून स्पष्ट डोकावत होतं. मी पुढे होऊन त्याच्या पाठीवर हात फिरवला. तसं त्याने स्वतःला आवरलं. मोहन म्हणाला, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. प्रत्येकाचं एक काम असतं नेमून दिलेलं. कदाचित यश आणि तिची भेट करून देण्याचं माझं काम असेल. त्याच्या या बोलण्यावर मी निरुत्तर झाले. दोष देणं सोपं असतं. त्याने दिला असता तरी काही बिघडलं नसतं. इथे कोणी कुठे होतं ऐकायला? कदाचित याला त्याचं प्रेम म्हणावं. पुढचे काही मिनटं शांततेत गेले. एकदम माझ्याकडे बघून तो बोलला, मी तुम्हाला किस करू शकतो का? मी त्याच्याकडे बघत राहिले. त्याने एका रात्रीसाठी का होईना विकत घेतलं होतं मला. माझी इच्छा, मर्जी, अधिकार सगळ्यांचा तर सौदा केला होता. मी काही बोलले नाही म्हणून तोच पुढे होऊन बोलला, असू द्या, माफ करा. तुम्हाला वाईट वाटलं असेल तर. मला खूप काही बोलायचं होतं पण त्याच्या तोंडातून फक्त हो एवढंच बाहेर आलं. तसं पुढे येत त्याने माझ्या दोन्ही गालावर हात ठेवत हळूच ओठ ओठात मिसळले. आजपर्यंत अनेक वेळा किस केलं असेल पण त्याने माझ्या ओठांना कैद केल्यासारखं वाटलं. नकळत माझे डोळे बंद झाले. डोळे उघडले ते त्याच्या हाकेने. पुढे जाऊ का विचारत होता. यावेळेस मी त्याला विचारलं, सगळं काय विचारून करणार आहेस का? त्याने हो निरागसतेने म्हटलं. पुढे त्याने सगळं विचारून केलं. सांभाळून फुलवलं. हो फुलवलं त्याने. याआधी ही क्रिया होती पण आज तो प्रणय झाला. कुठेही घाई नव्हती. कुठेही मिळवण्याची इच्छा नव्हती. फक्त देत होता. सगळं झालं. तो माझ्या बाजूला पहुडला. मला वाटलं झालं आता हाही बाकीच्यांसारखा झोपून जाईल. याचा मी किती चांगला आहे याचं सोंग तरी घेईल. तुम्ही ठीक आहात ना? त्याने विचारले. त्यावर मी हुंकार भरला. मी तशीच बसून राहिले होते. त्याने पुन्हा विचारलं, तुम्हाला त्रास तर नाही झाला ना? त्याच्या त्रास या शब्दावर माझ्या डोळ्यातून 2 अश्रू खाली उघळले. त्याला वाटले त्याचंच काहीतरी चुकलं. त्याने पटकन उठत मला मिठीत घेतलं. माझी पहिली मिठी वासनेपलीकडची. वेल बिलगावी अशी मीही बिलगले. त्याचं अजूनच मी कुठे चुकलो, तुम्हाला त्रास झाला का हेच चालू होतं. मी फक्त काहीही बोलले नाही. त्यावर तो गप्प झाला. मी त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले. त्याचे हात माझ्या केसातून फिरू लागले. रखमा म्हणाली, तू प्रत्येक वेळा माझा होकार का मागितलास? तू पैसे दिले होते. तुला पूर्ण अधिकार होता. मोहन म्हणाला, होकार मागितला कारण हे तुमचं शरीर आहे. स्त्रीसाठी तिचा शील तिच्या जीवापेक्षा जास्त प्रिय असतं. पैसे मी तुमच्या वेळेचे दिले आहेत, तुमच्या शरीराचे नाही. आणि तुम्ही जे दिलं ते पैशात मोजलं जाऊ शकत नाही. रखमा म्हणाली, अधिकार असता तर नसतं विचारलं ना? उद्या तुझ्या बायकोला पण विचारशील का? मोहन म्हणाला, हो विचारलं असतं तिलाही. बरं, तुम्ही इथे कशा आल्या? म्हणजे फसवणूक वगैरे? मला कळलं की लग्न विषय हा हळवा आहे त्याच्यासाठी, म्हणून मी पुढे वाढवला नाही. रखमा म्हणाली, फसवणूक? सगळ्यात मोठी फसवणूक तर नशीब करतं. त्याहून लाचार करते ती भूक. पोट भरलेलं असेल ना की मग चूक बरोबर कळतं. नाही तर फक्त आणि फक्त भूक जाणवते. आमच्या घरी एकूण आम्ही 5 मुली आणि 1 आमचा भाऊ. घरची परिस्थिती नाजूक होती.
हातावरलं पोट आमचं. बाप सगळ्यांना सांभाळून शकत नव्हता, म्हणून त्यानं माझ्या मोठ्या बहिणीला विकायचं ठरवलं. पण तिनं त्यापेक्षा जीव देणं निवडलं. मी 2 नंबरचे असल्याने बापानं माझ्यासमोर हात जोडत मला विकायचं विचारलं. राग येत होता, पण 4 दिवसांपासून उपाशी भावंडांना बघून अश्रूत वाहून गेला. दुसऱ्या दिवशी त्यानं मला इथे आणून सोडलं. तसं दर महिन्याला येऊन पैसे घेऊन जातो. 2 बहिणींची लग्न झाली आहेत. धाकटीचं यावर्षी करतील. भाऊ शिकतोय. आई कधी आली नाही. मी बाला विचारलं तर तो बोलला, चांगल्या घरच्या बायका या घाणीत येत नसतात, आबरू जाते घराण्याची. तेव्हा मला कळलं, मला भेटायला माझा बाप येत नाही. हा दुसराच माणूस आहे. माझा बाप तर मला राणी म्हणायचा. मी राणी. तसं त्याने मला घट्ट मिठीत धरलं. माझ्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवू लागला. ही मिठी खूप घट्ट होती. जणू त्याच्यातला मला सामावून घेण्याचा तो अट्टाहास होता. बराच वेळ त्याने तसंच धरून ठेवलं. आमच्यात परत गोष्टी झाल्या, पण यावेळेस स्पर्श घाईचा होता. जणू त्याच्या कृतीत मी आहे हे सांगत होता. तरीही कुठेही मला त्रास होऊ दिला नाही त्याने. शांतपणे माझ्या बाजूला पडून होता तो. कोण म्हणतं आपल्याला सगळं सावरता येतं? सरते शेवटी असहाय्यताही कुठेतरी घेरतेच. मी त्याच्याकडे वळून झोपले, तर त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब बाहेर पडला. मी त्याला काही बोलणार, तोच माझ्या पोटात कळ आली आणि मी कळवळले. मी बाथरूममध्ये निघून गेले. माझी तारीख आली होती. मी माझं आवरून त्याच्याजवळ आले आणि मी दुसऱ्या खोलीत जाते, तू झोप असं सांगितलं. त्यावर त्याने हट्ट करत कारण जाणून घेतलं आणि मला तिथेच झोपायला लावलं. मायेने माझ्या डोक्यावरून हात फिरत होता. सहज त्याचं लक्ष पायाकडे गेलं, तर त्याने मी नाही म्हणून दाबून दिले. रात्रभर मी त्याच्या मिठीत झोपले. त्याला झोप लागेपर्यंत त्याचे हात माझ्या कमरेवर होते. वेडा झोपेतही कमर दाबत होता. सकाळी लवकर उठून मी माझं आवरलं. माहीत नाही किती दिवसांनी मी सूर्याचं दर्शन घेतलं. सगळ्या जगात भलेही उजेड त्या सूर्यामुळे असेल, पण माझ्या जीवनात उजेड मात्र मोहनमुळे आला होता. कार्येषु दासी, कर्णेषु मंत्री, रूपेच लक्ष्मी, क्षमया धरित्री, भोज्येतु माता, शनयेषु रंभा, षडकर्मयुक्ता, कुलधर्मपत्नी. कोण म्हणतं की हे फक्त स्त्रीचंच असू शकतं? पुरुषातही हे गुण असू शकतात, हे मला मोहनमुळे कळालं. हो, पुरुष. मी आजवर खूप मर्दांना भेटले होते, पण आज पहिल्यांदा मी पुरुष बघितला. अशा पुरुषांची पत्नी होणं कोणाला नाही आवडणार? मलाही हा मोह झाला. वळून बघितलं तर तो उठला होता की त्याला आवरून घ्यायला सांगितलं. तसा तो शांततेत आवरायला गेला. मी आज खूप दिवसांनी स्वतःला आरशात बघितलं. स्वतःला निहाळून झाल्यावर मी माझ्या हातात कुंकू घेतलं. मला माहिती होतं आम्ही परत भेटणार नाही. तरीही मला त्याच्याशी एक बंध किंवा तो एक पवित्र बंधन हवं होतं. मी त्याला बांधणार नव्हतेच, फक्त स्वतःजवळ त्याला जपवणार होते. तो आला. तसं कुंकू मी मागे लपवलं. तो पुढे आला आणि माझ्या पाया पडला. काय करतोयस तू? मी इतकी पवित्र नाही रे. मी नमस्कार करतोय. आजपासून नवीन शहरात जाऊन मी परत एकदा जीवनाची सुरुवात करणार आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्या. आणि पवित्र म्हणाल तर कमळ चिखलात जरी असलं तरी ते पवित्रच असतं. मी आशीर्वाद नसेल द्यायचा तर हरकत नाही, फक्त डोक्यावर हात ठेवा. नाही रे राजा, तुला द्यायला माझ्याजवळ काहीच नाही आहे. माझं सगळं सुख तुला आणि तुझं दुःख मला, एवढंच देऊ शकते. रुक्मिणी, माझ्यासाठी तुझं डोक्यावरून हात फिरवणं एवढंही खूप आहे. कुंकवाचा करंडा तसेच मागे पडला. मी वेडी त्याला संसाराच्या बंधनात बांधत होते. तो मला प्रेमाच्या, मायेच्या, माणुसकीच्या बंधात अडकवून गेला. रखमाची त्याने रुक्मिणी केली. थोडा वेळ थांबून तो निघून गेला, पण मला कायमचं बांधून गेला त्याच्या स्पर्शात. स्पर्श मायेचा, स्पर्श आपुलकीचा, स्पर्श सन्मानाचा. त्याने माझ्या शरीराला नाही, मनाला स्पर्श केला. प्रियकर, सखा, गुरु तर तो झालाच,
पण कधी माझी आई तर कधी माझा बापही झाला. कुशीत शिरून त्याने मला आई काय असतं हे जाणवून दिलं, तर माझ्या पाया पडून माझं अस्तित्व स्मरून दिलं. देव सगळ्यांना फुलं बनवतो, कोणाला मंदिरात, कोणाला स्मशानात, कोणाला शय्येत, तर कोणाला केसात पोहोचवतो. सगळ्यांचा अंत ठरलेला असतो. कुठेही असलं तरी अखेर त्याचं निर्माल्यच होतं. म्हणून देवळातल्या फुलाने गर्व करू नये आणि स्मशानातील फुलानं दुःख करू नये. फुलांनी आपला धर्म निभावावा, त्याने फक्त सुगंध द्यावा. आपण परिस्थिती नेहमी बदलू शकतो असं नसतं, पण आपला दृष्टिकोन आपण नक्कीच बदलू शकतो हे त्याने त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या स्पर्शातून मला जाणवून दिलं. आता मला जगायचं आहे. इथे तर इथे काही हरकत नाही. हे माझं काम आहे, ज्याच्यासाठी ईश्वराने मला निवडलं आहे. एवढं बोलून ती निघून गेली. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण सगळ्यांना कळलं होतं, स्पर्श म्हणजे 2 घटिकांची उत्कटता नाही, तर शुद्ध मनाने मनाला केलेलं आवाहन असतं. पोटाच्या भुकेनंतर आपल्याला स्पर्शाचीही भूक जास्त असते. कितीही कोणीही नकार दिला तरी मनाची गरज तर शरीराचा धर्म आहे. तो शब्द कानावाटे मनात पोहोचतात, तर स्पर्श सरळ आत्म्याला जाणीव करून देतो. स्त्री, पुरुष, बाळ, वृद्ध किंवा कोणीही वेश्या, सगळ्यांनाच तो हवा असतो. भटकणाऱ्या आत्म्याला स्थिर करणारा स्पर्श. माणसाने माणसाचा माणूस म्हणून विचार करावा अथवा स्वीकारावं, हीच काय ती माणुसकी. असो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.